नमस्कार मित्रांनो, श्रुतलेखन हे केवळ लेखनकृती नसून ते विद्यार्थ्यांचे श्रवण, लेखन, आकलन, लक्षावधान आणि आत्मविश्वास या सर्व पैलूंना योग्य बळकटी देणारी एक प्रभावी अशी शिक्षण प्रक्रिया आहे. आणि म्हणूनच विद्यार्थ्यांचे श्रुतलेखन विकसित होणं फार महत्त्वाचं आहे. यासाठीच आज आपण विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासाच्या लेखन कौशल्यांतर्गत अध्ययन स्तर 16 बघणार आहोत. या अध्ययन स्तरामध्ये काय दिलं आहे की 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे युक्त 2 ते 3 वाक्ये योग्य विरामचिन्हांसह व आकलनासह ऐकून योग्य गतीने लिहितो. विद्यार्थ्यांसाठी हा जो अध्ययन स्तर आहे हा फार महत्त्वाचा आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचं श्रुतलेखन विकसित होणार आहे. यासाठीच मी आपणापुढे काही कृती घेऊन आलेली आहे. या कृतीचं नाव आहे सांगा तुम्ही लिहितो आम्ही. पुन्हा एकदा सांगते, कृती असणार आहे सांगा तुम्ही लिहितो आम्ही. या कृतीमध्ये श्रुतलेखनासाठी दिलेली जी वाक्य आहेत ती वाक्ये थोडी कठीण असणार आहेत, जोडाक्षरं थोडी जड असणार आहेत आणि विरामचिन्हयुक्त ही वाक्य असणार आहेत. तेव्हा या विद्यार्थ्यांसाठी आपण ही श्रुतलेखनाची वाक्य घेऊन येणार आहोत. यासाठी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम आपण शांत बसून काळजीपूर्वक ऐकून लिहिण्याची सूचना द्यावी लागेल. आणि त्या सूचनेनंतर विद्यार्थ्यांना आपण आपल्याच इथे असलेले काही शब्द कार्ड आहेत ते वाक्य कार्ड, त्या वाक्य कार्डांचा आपल्याला उपयोग करावा लागणार आहे. जसं आता हे वाक्य कार्ड आहे, यामध्ये दिलं आहे चित्ररूपाने वाक्य दिलेलं आहे. तर हे चित्ररूपाने दिलेलं वाक्यसुद्धा आपल्याला श्रुतलेखनासाठी घेता येईल. जसं हे विद्यार्थ्यांना न दाखवता आपण सांगायचं, आईने बाजारातून भरपूर फळे आणली, आईने आज बटाट्याचे वडे केले. किंवा अजून काही वाक्य आपल्याला देता येईल, जसे आज गावात जत्रा भरली, मुले शाळेच्या मैदानावर कबड्डी खेळतात, सुनीलने चित्रकला स्पर्धेत भाग घेतला. यासारखी जर वाक्य आपण विद्यार्थ्यांना दिली आणि त्या विद्यार्थ्यांनी ती वाक्य योग्य गतीने लिहिली की नाही लिहिले हे आपल्याला बघावं लागेल. ते लिहिण्यासाठी त्यांना आपल्याला योग्य अशी संधी द्यावी लागेल, वेळ द्यावा लागेल. आणि त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचं हे श्रुतलेखन मात्र आपल्याला तपासावं लागेल. तपासल्यानंतर त्यामध्ये आढळणाऱ्या ज्या काही चुका असतील आहे त्या चुका विद्यार्थ्यांना त्यांच्याच वहीत चुकलेल्या शब्दाभोवती गोल करून आपल्याला निर्देशित कराव्या लागेल. त्यानंतर लिहिलेले जे चुकलेले वाक्य शब्द आहेत ते चुकलेले शब्द फळ्यावर लिहायचे आणि आपण शिक्षक त्या चुकलेल्या शब्दांना विद्यार्थ्यांनाच विचारून योग्य असा तो शब्द फळ्यावर लिहायचा. त्यानंतर ज्या विद्यार्थ्याची सगळी वाक्य ही अगदी बरोबर आहेत अशा विद्यार्थ्यांच्या वह्यांवर आपण एक तर स्माइली द्यायची किंवा मग स्टार द्यायचा आणि त्या विद्यार्थ्याचं कौतुक करायचं. कौतुकाचे बरेच प्रकार आपल्याला माहिती आहे की कौतुक कशा पद्धतीने करायचं. कधी टाळ्या वाजवून करायला लावायचं, तर कधी वहीवर जसं मी सांगितलं त्याप्रमाणे स्माइली किंवा स्टार देऊनही विद्यार्थ्यांचं कौतुक करायचं. अशामुळे विद्यार्थ्यांना श्रुतलेखन करण्याची प्रोत्साहन मिळणार आहे. विद्यार्थी श्रुतलेखनाचा सराव करतील आणि वारंवार अशा पद्धतीनं श्रुतलेखन आपण विद्यार्थ्यांना देत गेलो तर निश्चितच विद्यार्थ्यांची ऐकण्याची क्षमता वाढणार आहे, त्यांची लेखनाची गतीही वाढणार आहे आणि व्याकरणात किंवा वाक्यात लिहिताना होणाऱ्या ज्या चुका आहेत त्या निश्चितच हळूहळू कमी व्हायला लागतील. आणि एक वेळ अशी येईल की विद्यार्थी अचूक रीतीने श्रुतलेखन करू शकतील. धन्यवाद.